मध्य प्रदेशमधील कफ सिरप प्रकरणामधील मुलाचा नागपूर एम्समध्ये मृत्यू झाला। कफ सिरपमुळे 4 वर्षीय चिमुकल्याचा 128 दिवसाच्या उपचारानंतर अखेर मृत्यू झाल्याचे समजते। 4 महिन्यांहून अधिक काळ कोमामध्ये उपचार सुरू होते आणि अखेर त्याची प्राणज्योत मालवली आहे। नागपूरमध्ये या मुलाचा मृत्यू झाला। प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, ते या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील। तेजस, निश्चितरीत्या जर आपण बघितलं असेल तर दुर्दैवी घटना जी आहे ती नागपुरात घडलेली आहे। सतत जर बघितलं असेल तर सप्टेंबर महिन्यापासून हे मालिका सुरू आहे आणि कफ सिरपची जी घटना आहे ते सातत्याने पुढे येताना आपल्याला दिसत आहे। असं जर बघितलं असेल तर 128 दिवसापासून जे आहे मृत्यूची झुंज घेणारा हर्ष यादव याच्या जे आहे ते कफ सिरपमुळे जे आहे ते मृत्यू झाल्याची माहिती आहे ती पुढे येत आहे। एम्स हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेत होता आणि त्याची किडनी ते निकामी झाल्याची माहिती आहे ती पुढे येत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर सप्टेंबर महिन्यात जे आहे ते छिंदवाडा जिल्ह्यातील परसिया हा गाव आहे। या गावामध्ये जर बघितलं असेल तर एकूणच 14 लहान बालांच्या जे आहे ते मृत्यू झाल्याची घटना जी समोर आली होती आणि त्यावर जे आहे ते आरोग्य प्रशासन ते खळबळून जागा झालं होतं। मध्य प्रदेश प्रशासन सुद्धा जागा झालं होतं, कारण की त्यांच्यावर सगळं उपचार जे आहे ते नागपुरात सुरू होतं, उपराजधानीत सुरू होतं। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर आज जी घटना घडली आहे, हर्ष यादव हा 4 महिन्याचा मुलगा होता आणि 128 दिवसापासून हा झुंज घेत होता। एकूणच जर बघितलं असेल तर कफ सिरप संदर्भात जे आहे ते औषध विभागाने जे आहे ते त्यावर बंदी घातली आहे। मात्र याचा फटका जे आहे ते छिंदवाडा मध्ये मध्य प्रदेशमध्ये बसलाय, तामिळनाडूमध्ये सुद्धा याचा फटका बसलाय। या संपूर्ण याच्यावर बंदी घातली आहे। मात्र पुन्हा ही घटना समोर आल्याने पुन्हा एकदा एका अर्थाने भीतीचे वातावरण सध्याच्या घडीला आहे। याच्या जरी लहान मुलावर जे आहे मोठ्या प्रमाणात इफेक्ट होत आहे, त्यामुळे कुठेतरी औषध उपचार घेत असताना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एकंदरीत हा सगळा दुर्दैवी प्रकार सुद्धा या सगळ्या दरम्यान घडल्याचा समोर येत आहे।